नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। असिस्टंट कमिशनर नवी मुंबई कडूनची जाहिरात आलेली आहे। त्याच्यामध्ये दोन भाग आहेत, एक टेक्निकलचा भाग आणि दुसरे कायद्यांचा भाग। कायद्यांवर 60 प्रश्न येतील आणि बाकी जो नॉन टेक्निकलचा भाग आहे तर त्याच्यावर 40 प्रश्न येतील। आता या 40 प्रश्नांमध्ये 80 गुण असणार आहे आणि याच्यासाठी आपल्याला एकदम छान काम असं झालेलं आहे की मागच्या वर्षी ज्या काही नवी मुंबईच्या प्रश्नपत्रिका झालेल्या होत्या तर त्यांचा आपण एक आधार घेऊ शकतो आणि या आधाराच्या माध्यमातून आपण काय करू शकतो की प्रिडिक्ट करू शकतो की भविष्यात कसे प्रश्न येतील। मग त्याच्यामध्ये मागील वर्षी त्यांनी कोणत्या कोणत्या घटकांवर प्रश्न विचारला होता, त्यांचं स्वरूप काय होतं आणि कोणते विषय विचारले होते याचं मी संपूर्ण अनालिसिस तुम्हाला देणार आहे। त्याची पीडीएफ पण मी तुम्हाला शेअर करणार आहे। तुम्हाला फक्त कमेंट मध्ये पीडीएफ असं जे आहे तर ते टाइप करायचे, तुम्हाला त्याची पीडीएफ जी आहे त्याची लिंक मी तुम्हाला उपलब्ध करून देतो। आणि तत्पूर्वी मित्रांनो, या असिस्टंट कमिशनर साठी आपण लाईव्ह स्वरूपाची बॅच सुरू केलेली आहे। 10 कायदे आणि नियम यांचा समावेश याच्यात असणार आहे संपूर्ण। त्यासोबतच 40 प्रश्नांची एक संपूर्ण रेकॉर्डेड बॅच तुम्हाला अवेलेबल होणार आहे। हे 10 कायदे लाईव्ह स्वरूपात असतील, अशा पद्धतीने या बॅचची रचना असेल। याच्यामध्ये तुम्ही जर इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं तर तुम्ही ही बॅचला जॉईन करू शकतात। त्यानंतर सर्व फुल लेंथ आणि सब्जेक्ट वाईज टेस्ट पण तुम्हाला इथे उपलब्ध होतील। त्याच्यानंतर नॉन टेक्निकलचा भाग रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अनलिमिटेड व्ह्यूज, पीपीटी, पीडीएफ नोट्स आणि तज्ञ आणि अनुभवी शिक्षक हे संपूर्ण तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे। 5च जागा आहे, स्पर्धा जास्त असणार आहे, तर त्यावेळी तुम्हाला ही क्वालिटी बॅच कामात येणार आहे। आता नवी मुंबई मनपा पीवायक्यू अनालिसिसची मी प्रॉपर एक पीडीएफ बनवलेली 5 पेजेसची पीडीएफ आहे। ज्या अभ्यास करत असतील त्यांच्याकडे ही पीडीएफ असलीच पाहिजे। या पीडीएफचा आधार काय मित्रांनो, तर मागच्या वर्षी जे काही नवी मुंबईच्या शिफ्टच्या झाले तर 16 ते 18 या 2 दिवसात लिपिक वगैरेच्या काहीतरी असतील या, तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये 25-25 चा पॅटर्न होता मित्रांनो। 25-25-25-25 25 मराठी, 25 इंग्लिश, 25 जीके, 25 रीजनिंग अशा पद्धतीने होतं। आता आपला जो पॅटर्न आहे तो 10-10-10 आणि 10 चा पॅटर्न आहे। पण तरी पण घटक तर बदलणार नाही ना, टॉपिक तर बदलणार नाही ना, तर त्याच्यामुळे या सगळे म्हणजे जवळपास 292 पेजेसचा प्रॉपर अनालिसिस करून, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं हा शब्द विचारला गेलेला आहे, हा कोणत्या याच्यावर आहे बघा, हा उपसर्ग हा कोणत्या घटकावर आहे, समास म्हणजे समासावर प्रश्न विचारलाय, त्याच्यामध्ये पण कोणता द्विगु समासावर प्रश्न विचारलाय। तर असं हे संपूर्ण मी तुमच्यासाठी इथं तयार केलेले। याची पीडीएफ मला माहिती आहे तुम्ही आता पहिला हाच प्रश्न विचारणार, पीडीएफ कमेंट मध्ये पीडीएफ टाइप करा, याची लिंक तुम्हाला थोड्या वेळात मिळून जाईल। आता सगळ्यात आधी एक विषयापासून मी सुरुवात करतो। मराठी हा विषय 10 प्रश्न येतील, 20 गुण असतील याच्यावर। लक्षात घ्या, याचा जर तुम्ही पॅटर्न पाहिला तर तुम्हाला मी सगळ्यात आधी पॅटर्न सांगतो की हा पॅटर्न कसा रिपीट होतो। याच्यामध्ये जो शब्द संग्रहाचा भाग आहे, वोकॅब म्हणतात त्याला आपण, वोकॅबवर 60 ते 70% भर प्रश्न हा याच्यावरच येतात, आलं लक्षात। त्याच्यानंतर व्याकरण, व्याकरणावर 30 ते 40% आणि वाक्यरचना याच्यावर अल्प प्रमाण असतं आणि उतारा हा पण येतो कधी कधी। पण जर मला सांगा ऑलरेडी 10 प्रश्न आहेत तर त्याच्यामध्ये उतारा आला तर तो मॅक्सिमम 3 प्रश्नांचा वाला उतारा येईल, 5 प्रश्नांचा वाला उतारा शक्यतो येणार नाही। आता याच्यामध्ये तुम्हाला इथं पाहायला मिळेल की कोणत्या कोणत्या घटकांवर प्रश्न विचारले आहेत बघा। शब्दसंग्रह वोकॅब मध्ये सगळ्यात जास्त जो बरं म्हणजे वोकॅब मध्ये बघा कोणत्या कोणते बघा समानार्थी शब्द विचारले। मग इथं उदाहरणं पण दिले, फॉर एक्झाम्पल सूर्याचा विचारला होता, पाणी, मृत्यू, प्रेम, चिंता, सत्य, आकाश, कष्ट इत्यादी, म्हणजे आणखी बरेच असतील पण मी काही मोजके उदाहरणं याच्यात जे आहेत तर ते ऍड केलेले आहेत। पुढचं विरुद्धार्थी शब्दावर विचारला गेला होता तुम्हाला, म्हणजे सुगम, खरेदी, अनुरक्ती, नवे, प्रकाश, कठोर, शीतल, गरीब, सकाळ या शब्दांच्या जोड्यांवर तुम्हाला प्रश्न आले होते। त्याच्यानंतर मणी, मणीमध्ये बघा बत्तीसी रंगवणे, काखेत कोळसा आणि गावाला वळसा, उंटावरून शेळ्या हाकणे, म्हणजे असे उदाहरणं दिले, आणखी बरेच असे असतील ते। वाक्य प्रचार, शब्द समूहाबद्दल एक शब्द आणि अचूक शब्द ओळखणे हे घटक होते। म्हणजे तुम्ही काय करायचं, समानार्थी शब्द वोकॅबचे वाचत बसायचे, मनी, वाक्य प्रचार, शब्द समूहाबद्दल हे जे आहे ना, तुमच्याकडे काही पुस्तक असतील, तुमच्याकडे नोट्स असतील तर तुम्ही याच्यातनं हे वाचून घ्या। आणि एवढे काही अवघड वोकॅब येत नाही मित्रांनो मराठीला, मराठीची वोकॅब सोपी जाते। आता ग्रामरचा एक भाग आहे, पूर्ण ग्रामर इथं विचारलं जात नाही, ग्रामर इथं फक्त 30 ते 40% इथं विचारलं जातं। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे समास आणि प्रयोग, याला आयएमपी करा, यांच्यावर प्रश्न असतोच। म्हणून हे दोन्ही टॉपिक व्यवस्थित करून ठेवायचे। बघा द्विगु समास विचारला होता, बहुव्रीही, अव्ययभाव बघा द्विगु म्हणजे यांसारख्या सामायिक शब्दाचा विग्रह किंवा प्रकार इथं विचारलेला होता। पुढे प्रयोग बघा, कर्तरी, कर्मणी प्रयोग, म्हणजे सोपे, काही एवढा विशेष प्रश्न नाही विचारलेले, जास्त काही अवघड नाही आहेत। पण तुम्ही समास आणि प्रयोग ग्रामर मध्ये करत असाल तर हे 2 टॉपिक केलेच पाहिजे। बघा उपसर्ग आणि प्रत्यय, वाक्यांचे प्रकार याच्यावर पण बघा, वचनकाळ, वाक्य रचना आणि शुद्ध लेखन म्हणजे सेंटेन्स रिअरेंजमेंट, पण पहिले जे 2 आहेत तर ते महत्वाचे, त्याच्यावर सगळ्यात जास्त आहे। उतारा आकलन, काही प्रश्न संचांमध्ये छोटे उतारे देऊन त्यावर आधारित प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, म्हणजे छोटे छोटे काही प्रश्न, 3 प्रश्न 5 प्रश्नांचा असतो, पण जनरली आता 3 प्रश्नांवर भर दिला जातो।
हे झालं तुमचं मराठीचं. पुढचं आता आपण सुरू करायचं इंग्रजीचं. आता इंग्रजीमध्ये पण मराठीप्रमाणे व्होकॅबवर जास्त भर जो आहे तर तो देण्यात येतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं बघा इथं व्होकॅबवर 40 ते 50% भर आहे, ग्रामर 30 ते 40%, सेंटेन्स स्ट्रक्चरवर 10 ते 15% आणि रिडिंग कॉम्प्रिहेन्शनवर 10%, उतारा वाचन वगैरे इथे विचारलेले आहे. आता पहिला आपण व्होकॅबवर विचारू. काय काय व्होकॅब विचारले त्यांनी आतापर्यंत बघा काय विचारले बघा. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, इडियम अँड फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि स्पेलिंग चेक. तर एवढे हे 5 टॉपिक इथे विचारलेत. किती? 5 टॉपिक इथे विचारलेले आहेत. पुढे बघा टेन्स, आर्टिकल. आता ग्रामरचा करायचं असेल सगळ्यात आधी आर्टिकल करायचं. ए अँड द टीसीएस पॅटर्न मध्ये बऱ्यापैकी रिपीट होतो. प्रिपोजिशन, सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट, डायरेक्ट इनडायरेक्ट, ऍक्टिव्ह वाईज पॅसिव्ह वाईज, एरर स्पॉटिंग, पॅराजंबल पण फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर फिल इन द ब्लँक. आता याच्यामध्ये मला जर सांगायचं झालं मी म्हणेल आर्टिकल सगळ्यात आधी करायचे, प्रॉपर करायचे. कारण की 10 प्रश्न आहेत. 10 प्रश्नांमध्ये वोकॅब बऱ्यापैकी, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन उतारा वगैरे आला 3 प्रश्नांचा येईल. वोकॅबवर 5 ते 6 प्रश्न राहतील. रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, ग्रामरवर 2 ते 3च प्रश्न राहतील, जास्त प्रश्न राहणार नाही. त्याच्यामध्ये पण आर्टिकलचा हा एक प्रश्न असण्याची दाट शक्यता आहे, म्हणजे तो आपला चुकला नाही पाहिजे. ओके. आता पुढचं आपल्याला सुरू करायचे सामान्य अध्ययन. हा फार वास्ट विषय वाटतो आपल्याला. याच्यामध्ये सगळ्यात मेन जो विषय तो आहे भूगोल. आता या भूगोलामध्ये लक्षात घ्या, महाराष्ट्राचा आणि भारताचा दोघांचा भूगोल विचारला जातो. शक्यतो टीसीएस पॅटर्नने अजून जगाच्या भूगोलावर जास्त प्रश्न इथे विचारलेले नाही. बघा भूगोलावर बघा नद्या आणि उगम, नदी प्रणालीवर प्रश्न विचारले. बघा महाराष्ट्रातील नद्या, त्यांच्या उपनद्या, उगम स्थानी इत्यादींवर प्रश्न विचारलेले आहेत. पुढे जिल्हा विशेष, मग नवी मुंबई आणि ठाणे म्हणजे त्या रिजनचं, म्हणजे नवी मुंबईचं विचारलेले. तर तुमच्यासाठी आपला जो कोर्स आहे तर त्या कोर्समध्ये आपण काय करणार आहोत, नवी मुंबईचे स्पेशल लेक्चर्स घेणार आहोत. त्यासोबत नवी मुंबईवर एक प्रश्नांची टेस्ट पण तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत. त्याच्यावर स्पेशल लेक्चर्स तुमच्यासाठी अवेलेबल असेल नवी मुंबईचं, म्हणजे जो नवी मुंबई जिल्ह्याविषयी माहिती देतं. ओके. तर त्याच्याविषयी जी आहे तर ती माहिती असणार आहे. बघा राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य, महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभयारण्य वाघरे प्रकल्प. त्याच्यानंतर हवामान आणि मृदा यांच्यावर प्रश्न आलेले आहेत भूगोलामध्ये फक्त. पुढचं इतिहास. इतिहासामध्ये प्रामुख्याने आधुनिक भारताचा इतिहास आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास. हे चांगली गोष्ट आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन थोडा स्किप केलेलं नाही तर लय वाचावं लागलं असतं आपल्याला. बघा समाज सुधारक विचारले बघा, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज यांच्या कार्यावर, म्हणजे फुले शाहू आंबेडकर यांचा अभ्यास. भारतीय स्वातंत्र्य लढा, महत्वाच्या चळवळी बघा, छोडो भारत, सविनय कायदेभंग, क्रांतिकारी चळवळी यांच्यावर प्रश्न आलेले आहेत. मराठा साम्राज्य आणि महाराष्ट्रातील महत्वाचे किल्ले यांच्यावर एक प्रश्न देखील आपल्याला पाहायला मिळतो, थोडासा महाराष्ट्राचा इतिहास. त्याच्यानंतर राज्यघटनेमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न हे मूलभूत हक्क आणि कर्तव्य यांच्यावर आलेले आहेत आतापर्यंत. त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि महत्वाची पदे, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, त्यांचे अधिकार, त्यांना कोणत्या कलमा अंतर्गत काय पॉवर आहेत, तर त्या सगळ्या काही गोष्टी. गॉट इट. पुढे चालू घडामोडींवर आतापर्यंत असे निदर्शनास आलेले की मागील 6 ते 8 महिन्याच्या आणि मागच्या ज्या 3 महिने असतात ना तर त्यांच्यावर जास्त फोकस असतो. पण यांना शिफ्ट वाईज बदलत असतं बरं का मित्रांनो, हे लक्षात घ्या. समजा 4 दिवस पेपर चालणार असेल ना आणि जानेवारी पासून पेपर आहे समजा, तर याला आहे ना ऑक्टोबर ते डिसेंबर एवढे 3 महिने जास्त असतात. पण त्याच्यामध्ये काय करतात माहितीये का, शक्यतो एखाद्या शिफ्टला ऑक्टोबरचे जास्त प्रश्न टाकून देतात, ऑक्टोबरचे 90% प्रश्न, पुढच्या एका शिफ्टला नोव्हेंबरचे 90% प्रश्न, एका शिफ्टला डिसेंबरचे प्रश्न, अशा पद्धतीने करतात. म्हणून तुम्ही कोणत्या शिफ्टला त्या पद्धतीने बदलू शकतो. पण जनरली 6 ते 8च महिन्याचं, जास्त फार 1 वर्षापूर्वीच इथं विचारलं जात नाही, लक्षात घ्या. बघा क्रीडा घडामोडी विचारल्या जातात, ज्याच्यामध्ये बघा ऑलिम्पिक, क्रिकेट वर्ल्ड कप, राष्ट्रीय खेळ आणि महत्वाचे पुरस्कार, क्रीडांचे संबंधित पुरस्कार. पुढे सरकारी योजनांवर प्रश्न आहे. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या योजना लोक कल्याणकारी, उदाहरणार्थ लाडकी बहीण योजनेवर प्रश्न होता, जलयुक्त शिवारांवर प्रश्न होता, नियुक्त्या, महत्वाच्या पदांवरील नियुक्त्या, उदाहरणार्थ निवडणूक आयुक्त, लष्कर प्रमुख, असे विविध निवडणुका. त्याच्यानंतर पुरस्कार, त्याच्यामध्ये भारतरत्न, पद्म पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार यांच्यावर प्रश्न विचारलेले आहेत बरं का. सांगायला तर मी तुम्हाला अनेक टॉपिक सांगू शकतो, पण हे टॉपिक याचेच आहेत की इथं जे विचारलेत ना तेच पीडीएफ मध्ये इन्क्लूड केलेले आहेत. पुढे विज्ञानावर फार कमी प्रश्न येतो, पण तरी पण विज्ञानामध्ये बघा मानवी शरीरशास्त्र, जीवनसत्वे IMP आणि आजार रोग आरोग्यशास्त्रावरचा भाग आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, दैनंदिन जीवनातील विज्ञानांचे नियम आणि संज्ञा. शक्यतो विज्ञानावर जास्त प्रश्न येतच नाही, एखादी एक्झाम असते की ज्याच्यावर विज्ञानावर फोकस केला जातो. आता
याच्यामध्ये लक्षात घ्या की सगळ्यात जास्त वेटेज हे चालू घडामोडीवरच असतं. 30 ते 35% प्रश्न हे त्याच्यावर असतात. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलावर 25 ते 30% प्रश्नांचा, त्याच्यानंतर पॉलिटी आणि विज्ञानावर फार कमी आपल्याला पाहायला मिळतो. रिझनिंग हा जो भाग असतो ना टीसीएस मध्ये, जर फक्त रिझनिंग विचारले असेल ना खूप सोपा असतो. रिझनिंग मध्ये शक्यतो मुलांचे प्रश्न चुकत नाही. मुलं 25 पैकी डायरेक्ट 24-25 असे पण गुण घेतात, जेवढे जास्त अवघड नसते. याच्यामध्ये सगळ्यात आधी जो प्रश्न विचारला जातो तो म्हणजे अल्फाबेट सिरीजवर, म्हणजे एबीसीडी गाळलेली अक्षरे शोधणे, चुकीचे पद शोधणे, म्हणजे ACE पुढे काय येईल, तर ते एकदम सोपं असतं ते. त्याच्यानंतर नंबर सिरीज ही पण सोपी असते, अंकातील संबंध शोधायचा असतो. त्याच्यानंतर कोडिंग डिकोडिंग, म्हणजे ऍपलला असं म्हणतात, ऑरेंजला असं म्हणतात, तर याला काय म्हटलं जाईल. त्याच्यानंतर ब्लड रिलेशन, म्हणजे अचा ब भाऊ आहे ते. डायरेक्शन, सिटिंग अरेंजमेंट मध्ये सर्क्युलर असते, लिनियर असते, तर ते त्या पद्धतीने प्रकार पडतात. पुढचं बघा, वेन आकृती असते पण खूप कमी ठिकाणी असते, काही जास्त प्रश्न नसतात. सिलॉगिझम, त्याच्यानंतर कंपॅरिझन अँड रँकिंग अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आकृतीवरील प्रश्न, आरशातील व पाण्यातील प्रतिमा आणि गटात न बसणारी आकृती फार कमी वेळी, म्हणजे जे हे नॉन व्हर्बल रिझनिंगचा जो भाग आहे तर तो फार कमी वेळा विचारला जातो. फार कमी प्रश्न पण असतात त्याचे, एवढं काही हे नसतं. म्हणजे तुम्ही याच्या पद्धतीने हे सगळं करू शकतात. बघा अशा पद्धतीने ही पीडीएफ तुमच्याजवळ असली पाहिजे. याच्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की नेमका टीसीएस पॅटर्न काय असतो, टीसीएस पॅटर्नवर कोणते कोणते प्रश्न विचारले जातात. आणि हा पॅटर्न पूर्णतः जे नवी मुंबईच्या रिस्पॉन्स शीट झालेले आहे तर त्यांच्यावर आधारित आहे. आणि तुम्हाला ही जर पीडीएफ पाहिजे असेल तर मी तुम्हाला काय सांगितलं, कमेंटमध्ये मला पीडीएफ हे जे आहेत तर ते टाईप करून पाठवा. आणि ज्या उमेदवारांना बॅच जॉईन करायची असेल, कारण की आपण पूर्ण हे अशा पद्धतीने जे सगळं याचं अनालिसिस घेतले, अनेक अनालिसिस करूनच आपण बॅच मध्ये जे आहे तर ते टीचिंग करत असतो. अशाच पद्धतीने आपल्या बाकीच्या फॅकल्टी असतात तर त्या प्रॉपर अनालिसिस करतात. पीवायक्यू मध्ये काय विचारलं तर तेच तुम्हाला शिकवलं जातं. आणि तुम्हाला वाटत असेल की मी प्रॉपर स्टडी केला पाहिजे, प्रॉपर गायडेड स्टडी केला पाहिजे, चांगल्या फॅकल्टी सोबत स्टडी केला पाहिजे, कारण की 5च जागा आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच इग्नाइट अकॅडमीच्या या बॅचची जी आहे तर ती निवड करू शकतात मित्रांनो. ठीक आहे, तर या बॅचला जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमी नावाचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. हा नंबर आहे, त्यांना देखील कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकतात. आणि असिस्टंट कमिशनरचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, डेली तुमच्यासाठी फ्री सिरीज पण चालू आहे, त्याला देखील तुम्ही नक्की बघा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.